प्रसाद लाड लक्षवेधी. लक्षवेधी क्रमांक 1. सभापती महोदया वितरित केल्याप्रमाणे सभागृहात बसले सारखं काय पॉइंट ऑफ सभापती महोदया, ते दुपारी देते सांगितलं नाही काय. आजच्या या माझ्या लक्षवेधीमध्ये ज्या पद्धतीमध्ये छापील उत्तर आलंय त्या उत्तराशी मी बिलकुल सहमत नाही. मुंबई आणि मुंबईसारख्या इतर शहरामध्ये ज्या पद्धतीमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन होत आहे, ज्या पद्धतीत इमारती उभ्या राहत आहेत आणि सातत्याने त्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. मग मध्यंतरीच्या काळामध्ये गोरेगावमध्ये झालेली आग असेल, अंधेरीमध्ये लागलेली आग असेल, आत्ताच एक महिन्याभरापूर्वी शिवसेना भवनच्या समोर असलेल्या कोहिनूर महापालिकेच्या कार पार्किंगमध्ये लागलेली आग असेल, हे नको नाही. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑडिट, फायर ऑडिट केलं जात नाही, हे मला प्रथमदर्शी निदर्शनास आलंय. आणि आपल्याला दिलेल्या उत्तरामध्ये सत्यजित तांब्यांची लगेच उत्तरामध्ये स्पष्टपणे असं सांगितलं जात आहे की आम्ही आतापर्यंत 360 इमारतीचं ऑडिट केलं गेलं. पण मला असं आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे की भोगवाटा प्रमाणपत्र देत असताना कित्येक तरी इमारतीला भोगवाटा प्रमाणपत्र दिलंय. आणि उदाहरण म्हणून सांगतो तर SRA मध्ये जवळजवळ 600 पेक्षा जास्त इमारतींचं भोगवाटा प्रमाणपत्र दिलेलं आहे, परंतु तिकडचं फायर ऑडिट केलंय की नाही केलंय याबद्दलची माहिती त्या तत्सम यंत्रणेकडे आजही नाहीये. मला या माध्यमातून 2 गोष्टी आपल्या निदर्शनात आणायच्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचं जे कार पार्किंग शिवाजी पार्कचं आहे त्यामध्ये मागील आठवड्यात, मागील 15 दिवसापूर्वी आग लागली आणि आग लागल्यानंतर निदर्शनास आलं, ज्याचे फोटो देखील माननीय मंत्री महोदय मी ते आणलेले आहेत. त्या कार पार्किंगमध्ये अनधिकृतरित्या गॅरेज चालवणं, त्या कार पार्किंगमध्ये अनधिकृतरित्या उबर आणि ओलाच्या पार्किंग गाड्या करणं, कुठल्याही फायरचे सिस्टीम्स न असणं आणि कुठलंही फायर ऑडिट झालेलं नसणं आणि त्या पलीकडे जाऊन त्याच कार पार्किंगमध्ये अनधिकृत रित्या लोक रात्रीची बसतात, वास्तव्य करतात आणि चुकीच्या पद्धतीतले व्यवहार करतात. याचे फोटो देखील मी महापालिका आयुक्तांना दिले आणि महापालिका आयुक्तांनी मला त्या बाबतीत आश्वस्त केलं होतं की येणाऱ्या 1 महिन्यात त्या कॉन्ट्रॅक्टची शहानिशा केली जाईल. त्या पद्धतीतले कागदपत्र त्यांना दिले, परंतु अजूनही कुठली कारवाई केली गेलेली नाही. या माध्यमातून माझे स्पेसिफिक 2 प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहेत की या फायर ऑडिटच्या बाबतीत सरकार गंभीरपणे मुंबई शहरातल्या इमारतीच्या बाबतीत भोगवाटा प्रमाणपत्र देत असताना किंवा दिल्यानंतर दर 6 महिन्यांनी ऑडिट प्रमाणपत्र घेणार का? आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी अनधिकृतरित्या ज्यांच्या चुकांमुळे आग लागते, जे महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत परंतु कंत्राटी पद्धतीवरती दिल्या गेल्या आहेत, त्याची चौकशी होणार का आणि त्यांच्यावरती कारवाई होणार का? सभापती महोदया, सन्मान्य सदस्य प्रसाद लाड साहेबांनी जो अग्निशमन दलाच्या बाबतीमध्ये इथे प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये 2015ला पिटिशन दाखल झालं असा उल्लेख आहे, परंतु डॉक्टर शर्मिला घुगे यांनी 2014 सालामध्ये हे पिटिशन दाखल केलेलं होतं आणि 2016 सालामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की ज्याचा उल्लेख केला की ओसी देताना नक्की काय केलं पाहिजे महानगरपालिकेनं, त्याच्या अगोदर SRAचे प्रकल्प असतील तर काय केलं पाहिजे आणि टोटल जर आपण इमारतींचा उल्लेख केला SRA धरून मुंबईतल्या तर 2,15,000पर्यंत इमारती आहेत, परंतु SRAचे नियम आणि प्रायव्हेट बिल्डिंगचे नियम हे वेगळे असल्यामुळं काही ठिकाणी अडचण निर्माण होते. SRAच्या बाबतीमध्ये एकदा SRA प्रकल्प झाल्यानंतर 5 वर्ष अग्निशमन दलाच्या संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी ही त्या स्वतःच्या बिल्डरवर असते आणि या बाबतीत कोहिनूरच्या बाबतीमध्ये जे प्रसाद लाडसाहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडलाय की त्या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीचं पार्किंग केलं जातं, तिथे अग्निशमन दलाची काही यंत्रणा उपस्थित नाहीत आणि त्यांनी स्वतः कमिशनरशी चर्चा केली आहे असं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मी त्यांना देखील आश्वस्त करतो की येत्या 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि याच्यामध्ये संबंधित अग्निशमन देणारा यंत्रणा देणारा ठेकेदार जर जबाबदार असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. नाही प्रसादजी लाड थोडं त्यांना सचिन यांना बोलू दे ना. नाही तुम्हाला देणार आहे मी, पण लक्षवेधीची पद्धत काय आहे शेवटी पण तुम्हाला बोलायला देणार ना सगळ्यात शेवटी. इतर सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की मॉलच्या बाबतीत पण तुम्ही तपासणी केली, पण त्याचा अहवाल काय हे अद्याप आपण दिलेला नाहीये. मंत्री महोदय, आपण नगर विकासाचे गेल्या वर्षभरामध्ये अधिवेशनामध्ये अत्यंत चांगले आश्वासन देत आहेत, पॉझिटिव्ह देत आहेत, पण इम्प्लिमेंट कुठे आहे? आजही या फायर ऍक्टच्या बाबतीत मागच्या वेळी पण आपली चर्चा झाली होती. कोहिनूरचं एक उदाहरण सन्मान्य सदस्यांनी दिलं. मी आमच्याकडे अट्रिया मॉल आहेत, अनेक असे रूफटॉप वरती जिकडे रिफ्युजल एरिया आहे त्या एरियामध्ये पण सभापती महोदया की तिकडे फायरच्या काहीच करत नाही.
फायर डिपार्टमेंट एक रॅकेट आहे. स्क्वेअर फीटचे रेट तुम्हाला प्रसाद खाजगीत सांगतील. हे कधी खाजगी सांगतील म्हणजे तुम्ही दिले असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला माहीत असेल, आपल्यालाही माहीत आहे. म्हणजे एक रॅकेट चालतो. माझा स्पेसिफिक म्हणणं आहे की हे सर्व नेक्सेस जे आहेत आणि त्यामुळे बळी कोण पडतो? SRA मध्ये असलेल्या सर्वसामान्य जे होत आहेत. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. हेलिकॉप्टरने आपल्याला आता जसं ॲम्ब्युलन्स करतो तसं हेलिकॉप्टरने आपल्याला फायर फायटिंगची व्यवस्था करावी लागेल की का? कारण 100 माळ्याची बिल्डिंग आता या मुंबई शहरामध्ये झालेल्या आहे. माझा स्पेसिफिक म्हणणं असं आहे की हा ॲक्टच केलेला आहे आपण. याची अंमलबजावणी महानगरपालिकेला करावं लागेल कायद्याने. याच्यात काय त्यांना आपल्याला एक्सकेप करता येत नाही. अनेक अशा गैरप्रकार जे होत आहेत त्याच्यातला जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक फ्लाइंग स्क्वॅड तुम्ही करणार का? हा झाला एक भाग. दुसरा महत्त्वाचा असा आहे की SRAच्या याच्यामध्ये होत आहेत कारण मेंटेनन्स करत नाहीये लोक. आपण जसं SRAच्या याच्यामध्ये जसं तुम्ही LOI देत असताना तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष जसं मेंटेनन्स करतो तशातलीच तुम्हाला एक ऑडिट हा रेग्युलर करून करण्याचं काम केलं पाहिजे. विकासकाला तुम्हाला अट टाकावी लागेल की ह्याचा फायरचा जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट आहेत ते 15 वर्ष किंवा 10 वर्ष ते विकासकांनीच डिपॉझिट केले पाहिजे. कारण 1-2 वर्षानंतर रहिवाशी एकत्रित येत नाही, ते पैसे जमा होत नाही आणि मग मोठ्या प्रमाणावरती फायर ऑडिट किंवा फायरचं काय होत नाही. तर अशातलं एक नवीन धोरण या ज्या रिडेव्हलपमेंट असलेल्या ज्या इमारतीच्या बाबतीत जसं आपण लिफ्टला 10 वर्षाची डायरेक्टली त्यांनी मेंटेनन्स सिस्टम दिली आहे तशी मेंटेनन्स सिस्टम 10-15 वर्षाची आपण या सर्व पुनर्विकास योजनेला आपण करणार आहात का? सभापती महोदय, याचा जो इमारतीचा सर्वे होतो किंवा SRAच्या इमारतींचा सर्वे होतो रँडमली सर्वे होतो. परंतु सन्मान्य सदस्य सचिन भाऊनी जी फ्लाइंग स्क्वॉडची या ठिकाणी संकल्पना मांडलेली आहे त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले जातील. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की प्रायव्हेट बिल्डर ज्यावेळी बिल्डिंग बांधतो आणि SRAची बिल्डिंग ज्यावेळी असते ते प्रायव्हेट बिल्डरनं बिल्डिंग बांधल्यानंतर तो सोसायटीकडे हँडओव्हर करतो आणि मग फायर अग्निशमन दलाची जबाबदारी जी आहे ही सोसायटीवर राहते. तर तशा पद्धतीनं सोसायटीने अग्निशमन दलाचे नियम पाळलेत की नाही याचा देखील एक सर्वे व्यापक पद्धतीने केला जाईल. आणि SRAच्या बाबतीमध्ये 5 वर्षाचे जे लिमिट आहे त्याच्यामध्ये संबंधित बिल्डरनं केलंय की नाही हा देखील तपास केला जाईल. परंतु मागच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ज्यावेळी 682 SRAच्या प्रकल्पांचा ज्यावेळी सर्वे केला त्याच्यामध्ये आपण सांगता तशीच वस्तुस्थिती समोर आली की 119 इमारतींमध्ये जे 5 वर्षाचा मेंटेनन्स करायचा होता ते केला नसल्यामुळं त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत. परंतु हा सर्वे SRA पुरता मर्यादित न ठेवता पूर्ण मुंबई शहरामध्ये करण्याचे निर्देश हे महानगरपालिकेला दिले जातील. सन्माननीय जयंत पाटील. सभापती महोदय, मी प्रसाद लाडना धन्यवाद देईन. एक महत्वपूर्ण यांनी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. हा MMR क्षेत्रात तुम्हाला करावं लागेल. तुम्ही मुंबई महापालिकेपुरते आता बोलून चालणार नाही. MMR क्षेत्रामध्ये सगळे तुम्हाला याची अंमलबजावणी करावी लागेल आणि तिथे तुम्हाला ज्या वेळेला बिल्डिंगचे कंप्लेशन तुम्ही देता त्यावेळेला तुम्हाला अग्निशमनाचं सगळं यंत्रणा आहे की नाही बघावी लागेल. आता आमच्याकडे तुम्ही 14 मजली आणि 15 मजलीची अलिबाग मध्ये परवानगी देत आहे. तिथे तेवढी शिडी पण नाही नगरपालिकेकडे. म्हणजे तुम्हाला आग लागली तर तिथे शिडी पण नाहीये. तर याची गांभीर्याने मंत्री महोदय मला वाटतं ही आपल्या दालनामध्ये याच्यासाठी एक बैठक घ्यावी आणि त्याच्यावर चर्चा करा आणि सगळ्या राज्याला एकच धोरण तुम्ही ठरवलं पाहिजे. हा गंभीर विषय आहे की अग्निशमन दलाची आता ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन वाढतंय ते बघितल्यानंतर त्याची कारवाई केली पाहिजे. अजूनपर्यंत पनवेल शहरामध्ये सुद्धा झालेली नाही अंमलबजावणी. पनवेल शहरामध्ये तर 40 मधलीच्या बिल्डिंग झालेल्या आहेत आणि त्याच्यावर पण तुम्ही काही कारवाई करत नाही. तर माझी सभापती महोदया एक विनंती आहे अग्निशमन बाबतीत मंत्री महोदयांनी ठराविक लोकांना आम्हाला जे याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना बोलून एक बैठक घेतील का? सभापती महोदय, MMR रिजनच्या संदर्भातला सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडलाय ते महानगरपालिका मुंबई पुरते मर्यादित न राहता अग्निशमन दलाचे जे निर्देश मागाशी मी सांगितले ते MMR रिजनच्या सगळ्याच आयुक्तांना दिले जातील आणि या संदर्भामध्ये जर सन्मान्य सदस्यांना बैठकीची आवश्यकता असेल ती बैठक देखील आयोजित केली जाईल. सन्माननीय प्रवीण दटके. धन्यवाद. फारच महत्त्वाचा मुद्दा लाडसाहेबांनी उचलला. या नागपूरमध्ये आपल्या विधिमंडळासमोरच एक 25 मजली इमारत तयार झाली आहे. माझी या लक्षवेधीतनं एक स्पेसिफिक प्रश्न एवढेच आहेत की हे जे ऑडिट आपण करतो त्या जुन्या इमारती जुने हॉटेल तिथे मग इतक्या याची टाकी करा तितक्या याची टाकी करा आणि ती होत नाही आणि मग आग लागल्यावर ती
तिथे आपण त्या पद्धतीने ती आग विझवू शकत नाही, जास्त भार अग्निशामक दलावर पडतो. त्यामुळे हे ऑडिट तयार करताना बिल्डिंगचं वय, याचं एज काय आहे, तिथे कशा व्यवस्था उभ्या होऊ शकतात, या बाबतीत काय निर्णय देणार आहात का? दुसरं, आता भाईंनी एक उत्तम प्रश्न विचारला की मोठमोठ्या इमारती तयार होऊन राहिल्या, पण संबंधित महानगरपालिका किंवा NIT NMC नागपुरात जे आहे, MMR आमच्याकडे NMRD आहे, तिथे मोठमोठ्या मजली इमारती तयार होतात आहे. मग तिथे ती फायर फायटिंग करण्याकरता तत्सम व्यवस्था त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा नोडल एजन्सी ज्या आहेत त्याच्या माध्यमातून निर्माण करण्याची तयारी सरकारची आहे का? एवढाच माझा प्रश्न. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला, मागच्याच अधिवेशनामध्ये अग्निशमन दलाच्या काही नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ते जे बदल केलेले आहेत हे नागरिकांसाठी, विशेषतः त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून 70 मीटरपेक्षा उंच जर इमारत असेल, 30 मीटरची इमारत असेल, तर त्याचं देखील फायर ऑडिट हे त्यांनी स्वतः नेमलेल्या ऑडिटरकडनं करून घ्यायचा बदल मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही केलेला आहे आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग त्या महानगरपालिका करणार आहेत. परंतु अवर्ग नगरपालिका ते वर्ग नगरपालिका ह्याचे वेगवेगळे अग्निशमन दलाचे विषय आहेत आणि ते त्या नियमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि म्हणून जे मगाशी म्हटलं की MMR रिजन असेल, मुंबई असेल, याचा वेगळ्या पद्धतीने विचार केला जाईल आणि बाकीचे ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये नक्की अजून काही चांगलं धोरण राबवता येईल याचा देखील सरकार नक्की विचार करेल. सन्माननीय सुनील शिंदे. उत्तरामध्ये मगाशी माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की SRAची यंत्रणा आणि इतर रिडेव्हलपमेंटची यंत्रणा ह्या वेगळ्या आहेत, परंतु OC देणारी यंत्रणा ही एकच आहे. त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेची ही ड्युटीज बनते की दर 6 महिन्यांनी त्यांनी याचा ऑडिट रिपोर्ट आपल्याला दिला पाहिजे. इथे कुठेही न्यायालयीन हे सगळं प्रकरण न्यायालयीन आहे म्हणून या ठिकाणी निर्णय घेतला जात नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे शासनाने या बाबतीत कुठेतरी कंपल्शन म्हणून या ठिकाणी कायदा करावा आणि दर 6 महिन्यांनी याचा फायर ऑडिट रिपोर्ट हा आपल्याकडे आला पाहिजे, अशा तऱ्हेचे नियम आपण करणार का? सभापती महोदय, कमला मिल दुर्घटनेनंतर SRAला सगळे जे नियम आहेत अग्निशमन दलाचे तेच बाकीच्या सगळ्यांना लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे 6 महिन्यात म्हणजे वर्षातनं 2दा ऑडिट करण्याचा निर्णय हा बाकीच्यांसाठी देखील आहे, परंतु त्याचा रिव्ह्यू तातडीनं घेतला गेला पाहिजे, दरवर्षी केला पाहिजे, 6 महिन्यानं घेतला गेला पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना आपण नक्की करू. सन्माननीय प्रवीण दरेकर. सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की आपण सगळं कायद्यात अंतर्भाव करतो. परवानाधारक पाहिजे, ऑडिट झालं पाहिजे. माझा बेसिक प्रश्न असा आहे की इमारतीसाठी NOC दिलं जातं, फायर ब्रिगेडचे अधिकारी NOC देतात, तर NOC देत असताना त्या महानगरपालिकेत किंवा त्या नगरपालिकेत तशा प्रकारची व्यवस्था आहे का? जसं भाईने उल्लेख केला, अलिबागला NOC द्यायची असेल, तुमच्याकडे यंत्रणाच नाही नगरपालिकेकडे आणि तुम्ही NOC देऊन जाता. तर माझा जाहीरपणे सभागृहाच्या माध्यमातून आरोप आहे, दावा आहे की ज्या NOC, आता मी फायर ब्रिगेडचे अधिकारी काय आहेत त्यांची चौकशी करा, तर तुम्हाला बरीच घबाडं त्या ठिकाणी बाहेर निघतील. सचिन भाऊ बरोबर आहे ना? तर या सगळ्या ज्या NOC दिल्यात, आपण तर आग लागली की आपण चौकशी करायला जातो, कारवाई करतो, परंतु आग लागू नये याची आपण काळजीच घेत नाही. तर अशा प्रकारच्या ज्या NOCs दिलेल्या आहेत आणि नंतर त्या ठिकाणी जर घटना घडलेल्या असतील तर माझी मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की एक वेळ लागेल, कदाचित वेळ घ्या, परंतु हे NOC ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत तर तिथे तशा प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध नसताना केवळ काही लेनदेन करून दिलेले आहेत की काय, अशा प्रकारचा संशय त्या ठिकाणी येतो. कारण उपलब्ध व्यवस्था नसेल तर तुम्ही कशा काय टावर उभारायला परवानगी देता? आजही मुंबईत हा प्रश्न आहे सभापती महोदया की मोठमोठे टावर होत आहेत, आपल्याकडे ती यंत्रणा नाहीये. आज त्या ठिकाणी टोलेगंज जंग इमारती उभ्या राहतात, सचिन भाऊ बोलले तशा. जग कुठे गेलेलं आहे? तर तशा प्रकारच्या अत्याधुनिक व्यवस्था आपल्याला आणाव्या लागतील. ते आपण आणणार का? आणि मी म्हटलोय त्याप्रमाणे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर काहीतरी कंट्रोल असावं, त्यांना धाक असावा, भीती असावी, या अनुषंगाने काही उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार का? सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी अग्निशमन दलाच्या निमित्तानं जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला त्याला मगाशीच मी सांगितलं की त्याला एक रामबाण जो उपाय आहे तो म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड निर्माण करणं आणि फ्लाइंग स्क्वॉडमध्ये ज्या दिलेल्या OC आहेत त्या देखील तपासणं. कारण आता जो सर्वे होतो तो रँडमली सर्वे होतो आणि त्याच्यातनं आपण निर्णयापर्यंत पोहोचतो. पण फ्लाइंग स्क्वॉड लवकरात लवकर MMR रिजनमध्ये तयार करण्याच्या सूचना या सरकारमार्फत दिल्या जातील आणि याच्यामध्ये नक्कीच फ्लाइंग स्क्वॉड दिल्यानंतर सुसूत्रता येईल ही सरकारची देखील धारणा आहे. सन्माननीय अनिल परब.
त्याच्यानंतर आता प्रसाद लाड शेवटचा प्रश्न, पुढची लक्षवेधी घेणार नाही. सभापती महोदय, अतिशय अमोल महत्वाचा विषय या सभागृहात चर्चेला येतोय. मुंबईत आता सध्या ज्या काही नवीन डेव्हलपमेंट होत आहेत ह्याच्यात जर सगळ्यात कठीण आत्ता एनओसी जर कुठली असेल तर ती फायरची एनओसी आहे, CFO. आणि कुठलेही अधिकारी तुम्हाला फायरच्या एनओसी साठी जोपर्यंत 2 जोड घासले जात नाहीत ना त्याचे, तोपर्यंत ती मिळत नाही. आणि ती मिळवण्यासाठी ती मिळवून आणली तर आता परिस्थिती अशी आहे, मी मागच्या आठवड्यामध्ये एका SRA मध्ये गेलो होतो, जिथे हाईट रिस्ट्रिक्शन नाही आहेत तिथे आज SRA मिनिमम 22 माळ्याच्या झालेल्या आहेत. 22 माळ्याच्या SRA झालेल्या आहेत. आणि ह्या 22 माळ्याच्या SRA मध्ये जे सुरुवातीला आता 40 माळ्याचे वरळी वगैरे 40 माळ्याचे SRA झाले आहेत. शासनाने 20,000 रुपयाचे 40,000 रुपये केले. फक्त अडचण काय झाली आहे की ज्या इमारती जुन्या झाल्यात आता 8 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष यांची तर इतकी वाईट परिस्थिती आहे. समजा दुर्दैवाने, कारण काय झालंय की जागा नसल्यामुळे आणि ते खालून वर गेल्यामुळे सिलेंडर वगैरे असेच ठेवतात बाहेर, फार अडचणी आहेत तिकडे. आणि एखादी छोटीशी जरी घटना घडली तरी 22व्या माळ्यावरना खाली येईपर्यंत अर्धे लोक त्याच्यामध्ये जीव गमावून बसू शकतील. म्हणून ह्या डिपार्टमेंटने थोडासा कडक कारवाई केली तर बऱ्याच लोकांना जर चुकीचं करत असेल लोकांना पण फाईन करा, पण त्यांचं लोकांकडे लक्ष नाही आहे. त्यांचं एकच लक्ष आहे, फाईल कधी येते आणि ती कधी बाजूला ठेवतो आणि फक्त जे काय बाकीचं जे काय करायचं ते करून. पण मुंबईमध्ये आज इतकी वाईट परिस्थिती आहे या CFOच्या बाबतीमध्ये, तर माझी शासनाला विनंती आहे, उपमुख्यमंत्री देखील आहात, या बाबतीमध्ये थोडंसं कडक धोरण आपल्याला स्वीकारावं लागेल. त्याचं कारण असं आहे, जेव्हा जसं आपण बरोबर म्हटलं की आग लागली की आपण कारवाई करतो, कमला मिलमध्ये लागली आपण कारवाई केली, पण अशी आग लागू नये म्हणून सेफ्टी आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय घेतो हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स याच्या बाबतीत थोडेसे कडक केले पाहिजे. आता हळूहळू पूर्ण मुंबई रिडेव्हलपमेंटच्या मार्गावरती आहे आणि जर अशा वेळेला जर आपण CFOचे नियम जर नाही सांभाळले, रॅन्डमने काही होत नाही, त्यांचं पाकिट घेऊन ते फक्त निघून जातात, रॅन्डमने काही होणार नाही, त्याच्या बाबतीत नियम कडक करावेच लागतील. त्याच्यासाठी सगळे तुम्हाला मदत करतील. तुम्ही कुठलीही भूमिका घेतली याच्यावरती कोणीही कॉम्प्रोमाइज करणार नाही, कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून सरकारने या बाबतीत ठोस कारवाई करावी अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो. आणि याच्या बाबतीत काही नवीन नियम बनवायचे असतील आपण घेऊन या, आपण त्याच्यावर चर्चा करून आपण त्याचे नियम सगळे करून टाकू. सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी जी सूचना या ठिकाणी मांडली त्याचा सरकार नक्की गांभीर्याने विचार करेल. मगाशीच ते निरोप देत होते. सभापती महोदय, माझा हा जो प्रश्न होता स्पेसिफिक, त्याच्यात माझं स्वतःचं दुःख होतं. 27 पत्र मी महापालिकेला दिले ऑडिट बद्दल, 27 पत्र रेकॉर्डवर आहे, पटलावर ठेवतो. 27/2020 पासून मी पत्र देतोय, अधिकारी कारवाईच करत नाहीत. मी वारंवार सांगतोय तिथे फायर ऑडिट झालं पाहिजे, तिथे फायर सिस्टीम्स नाही आहेत. आणि ज्या वेळेला आता मागच्या महिन्यात आग लागली, हे मी फोटो आणले, 4 माझ्या स्वतःच्या गाड्या जळल्या. आणि माननीय मंत्री महोदय फक्त सांगतात की आम्ही चौकशी करतो, ज्या वेळेला आम्ही स्वतः सांगतो आहे की त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. कारण सभापती महोदय, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, दुःख याच्यात हे आहे, 4 माळ्याची महापालिकेची पार्किंग आहे आणि त्याच्यावरती 18 माळे वरती राहणाऱ्यांची आणि कॉर्पोरेटची पार्किंग आहे. खालून वरती जायचं असेल तर 2.7 किलोमीटर गाडी चालवत जावं लागतं, 9 मिनिटं खाली यायला आणि वर जायला लागतं. आणि त्याच्यानंतर जर 4 माळे जे महापालिका सांभाळते ते जर व्यवस्थित सांभाळले नाही जाणार असतील, मग त्याचा भुर्दंड तिथे राहणाऱ्या 42 माळ्याच्या 2 टॉवरला का 800 गाड्यांची कॉर्पोरेट पार्किंग आहे, रेसिडेन्स पार्किंग आहे आणि महापालिकेची 200ची पार्किंग आहे. माझी विनंती मंत्री महोदय आपल्याला एवढीच आहे, आयुक्तांनी आम्हाला सर्वांना शब्द दिला होता की आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट करू, त्याच्यावर गुन्हा दाखल करू, त्या बाबतीतले निर्देश आपण द्यावे, ही माझी विनंती आपल्याला. सदस्यांनी सांगितलेली माहिती खरी आहे असं आपण ग्राह्य धरतो आणि त्या पद्धतीनं असेच निर्देश महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले जातील.